युवक काँग्रेसचे अक्षय जैन आपल्याशी जोडले जातात। हे संपूर्ण प्रकरण त्यांनी समोर आणलं। अक्षयजी, स्वागत आहे तुमचं। तुम्ही हे प्रकरण समोर आणल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आणि आता चौकशीचे आदेश देखील दिलेले आहेत। तुमच्यापर्यंत सर्वात आधी ही माहिती काय आलेली होती? मनापासून धन्यवाद। म्हणजे मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की त्यांनी तात्काळ कारवाई करत याच्यावर स्थगिती दिलेली आहे। शोकांतिका अशीच होती की आज संपूर्ण महाराष्ट्रभर 28 तारखेला संपूर्ण राज्य शोकाकुल परिस्थितीत होता आणि राज्यभरातून कार्यकर्ते असतील, जनता असेल, बारामतीत दाखल होत होती। त्या दरम्यान हे जे काही अधिकारी आहेत याच्याशी जोडलेले त्यांनी काही तासातच ज्या प्रमाणपत्राच्या वाटपावर स्थगिती होती मागचे 3 महिने 27 जानेवारी पर्यंत एकही पत्राचं वाटप करण्यात आलेलं नव्हतं, पण 28 तारखेला दुःखद निधनानंतर अजितदादांच्या काही तासातच या उपसचिव स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोबतच्या काही अधिकाऱ्यांनी पत्रावर अप्रुव्हल देण्यास सुरुवात केली। 28 तारखेला 29, 30, 2 या 3-4 दिवसात त्यांनी 75 शाळांना प्रमाणपत्र दिलीत। एवढी गडबड आणि एवढी घाई का केली? कारण नवीन म्हणजे आमच्याकडे माहिती अशी की नवीन मंत्रिपद कोणाकडे जाईल त्याचं चर्चा होणार, म्हणजे त्यापेक्षा आपण हे आधी देऊन मोकळे होऊन जाऊ। आणि याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक घडामोडी सुद्धा घडलेल्या आहेत। प्रत्येक प्रमाणपत्राचे सुद्धा रेट कार्ड त्याचे ठरलेले होते। त्यामुळे ही खूप महत्वाचा निर्णय आहे जे मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले, त्यांचा मी मनापासून धन्यवाद देतो। तुम्ही ही संपूर्ण अक्षयजी पडताळणी केली, कोणाची नावं समोर आली आहेत का? या संदर्भात काय सांगाल? नाही, याच्यात फक्त सही जी डिजिटल साईन असते प्रमाणपत्रावर, तर त्याच्यावर मिलिंद शेनाय म्हणून उपसचिव आहेत, त्यांची सही आहे। परंतु या नेक्सस मध्ये कोणकोणते अधिकारी सम्मिलित आहेत, म्हणजे जे कनिष्ठ आहेत का ज्येष्ठ आहेत ते माहित नाही। त्याच्यावर चौकशी होणं गरजेचं आहे। तीच मागणी आम्ही करत होतो मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्र्यांकडे की यांच्यावर तुम्ही ती चौकशी करा की हा नेक्सस कोण आणि कोणाशी निगडीत आहे, तर जेणेकरून ते समोर आल्यावर हा पुन्हा उलगडा होईल। अक्षयजी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हे प्रमाणपत्राचं वाटप करताना काही आर्थिक संबंध समोर आलेले आहेत का? देवाणघेवाण झालेली आहेत का? अधिकारी आणि राजकारण्यांची मिलीभगत आहे का? या संदर्भात तुमचं मत काय? निश्चितच याच्यात अधिकाऱ्यांचा मोठा रोल प्ले आहे, कारण अजितदादांनी ते स्थगिती उठवलेली नव्हती। स्थगिती दिली होती माणिकराव कोकाटे साहेबांनी, तत्कालीन मंत्री। त्यानंतर अजितदादा मंत्री झाले, त्यांनी ती कायम ठेवलेली आणि त्या दरम्यान या 3 महिन्यांमध्ये एकही प्रमाणपत्र वाटण्यात आलेलं नव्हतं। परंतु अचानकपणे ज्यावेळेस दादांचं दुःख निधन होतं 28 तारखेला, त्या दिवशीच हे अप्रूव्ह करतात आणि 29 तारखेला हे इश्यू करतात प्रमाणपत्र। तर हे 100% आर्थिक विषय झालेले आहेत। प्रत्येक याचे रेट कार्ड होते आणि त्या माध्यमातून यांनी सर्व केलेलं आहे। आता पोद्दार इंटरनॅशनल नावासारखी जी शाळा आहे, जी संस्था आहे, एकाच संस्थेच्या शाळेला 25 शाळांना राज्यभरातील त्यांना परवानगी देण्यात आलेली आणि याचे काय अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळाल्यावर संस्थांना बराच फायदा होत असतो। अगदी अक्षयजी, अत्यंत गंभीर असं हे संपूर्ण प्रकरण आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने चौकशीचे आदेश दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।